आता एक राजकीय बातमी पाहूयात। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळा नांदगावकर हे मुंबईत आलेले आहेत। बाळा नांदगावकर यांना शिवडीमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। अलिबाग परिसरामध्ये मनसेचा यामुळे एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळत आहे। मनसेकडून जोरदार यावेळी बॅनरबाजी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण पाहिलं की मनसेने आपले 2 उमेदवार जाहीर केलेले आहेत। यामध्ये शिवडीतून बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये एकच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवडीमध्ये जल्लोष केला। इच्छा होती दिल्लीमध्ये जायची लोकसभेमध्ये, परंतु त्या इच्छाऐवजी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाऊन या महाराष्ट्राचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडावेत अशा भावना साहेबांच्या करायची असतील आणि म्हणूनच मला जी उमेदवारी मिळाली। मी पूर्ण खात्री देऊन सांगतो की माझ्या लालबाग, शिवडी, परळ, काळाचौकी, माझगाव या जनतेचे प्रश्न मी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्वी मांडलेले आहेत, आताही मांडणार। निश्चितपणे त्या विधानसभेमध्ये माझी शिवडीतली जनता पाठवेल याची खात्री आहे।